जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून ते बाहेर पडले। त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला। निवडणूक आयोगानंही शिंदेंच्या बाजूने कौल दिला। त्यामुळे उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह घ्यावं लागलं। मात्र हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला। आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर याचिका सूचीबद्ध करण्यात आली। यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी यांना अधिकृत चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यासही खंडपीठानं सहमती दर्शवली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हवाद प्रकरणांमधील कायदेशीर मुद्दे समान आणि एकमेकांवर अवलंबून असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। या प्रकरणी 21 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता हा मुद्दा घेतला जाणार असून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायालयाच्या प्रमुखांना 22 जानेवारी रोजी कोणतेही महत्त्वाचे विषय पोस्ट करू नयेत असे निर्देश दिलेत।